या सज्जी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कुमारी मयुरी सुदाम काळोखे हिची PSI पदी सार्थ निवड। आले तुफान किती जितना सोडली जे घेतली दुश्मन भी आज मला आतून सलाम करी या मातीन दिल बळ लढताना आज भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही आसिल मी जीत केली आशीर्वाद बाबांचा आईची ऐकून आमच्या दोघा वाऱ्यावागी एका पडला थोडा पैराला झाली आपली जोडी एकच केलाय राडा मोक्षात उडवीत धुरळा आला बैलगाडा एक नंबर आहे आपला आला बैलगाडा मोक्षात उडवीत धुरळा आला बैलगाडा आता एक नंबर आहे आपला आला बैलगाडा। आपल्या यशाचा उलगडा करताना मयुरी काळोखे ऐका आणि आत्मसात करा तिचे विचार। सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी। असंच माझं एक स्वप्न होतं। एक दिवस मी तुमच्यासारखे इथे बसायचे, फक्त आमचं तोंड इकडे केलेलं असायचं, टीचर लोक इथं उभे असायचे आणि आम्ही प्रार्थना परिपाठ वगैरे म्हणायचो। आणि असेच प्रमुख अतिथी जेव्हा यायचे शाळेत तेव्हा मलाही असं वाटायचे की एक दिवस मी पण अशी आपल्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून आले पाहिजे आणि ते स्वप्न आज साकार झालं। त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय। धन्यवाद। व्यासपीठावर जमलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि माझे सर्व येथे उपस्थित असलेले शिक्षक यांना प्रथमतः माझा प्रणाम। यांनी माझ्या जीवन घडवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे, त्यामुळे आज मी काहीतरी करू शकले। त्यांचे मनापासून खूप खूप आभार। आणि स्वर्गीय नानासाहेब गडाख यांना माझे वंदन। त्याचबरोबर तुम्ही इथे माझे भाषण ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला, तुमचेही आभार। विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव मयुरी काळोखे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झापेवाडी या शाळेतून 1ली ते 4थीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर 5वी ते 8वीचं शिक्षण मी आपल्याच माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या पाथरे हायस्कूल पाथरे येथे घेतलं। आणि 9वी 10वीच्या शिक्षणासाठी माझे वडील इथं ST कर्मचारी असल्यामुळे आम्ही सिन्नरला स्थायिक झालो आणि माझ्या वडिलांनी माझा प्रवेश SG पब्लिक स्कूलमध्ये घेतला। जेव्हा नवीन मी गावाकडून शहरात आले तेव्हा मला असं खूप हे वाटायचं की आपण शहरातल्या मुलांना कमी आहोत, हे इथले मुलं खूप हुशार असतील, आपण खूप मोठं असेल असं मला वाटायचं। आणि 9वीला मी इथल्या ह्या फळ्याच्या शेजारच्या क्लासमध्ये बसायचे आणि जेव्हा फायनल परीक्षा झाली आणि निकाल लागला तेव्हा माझा 1 ते 3 मध्ये नंबर आला होता, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि मला वाटलं की आपणही शहरातल्या मुलांसारखं काहीतरी करू शकतो। मला वाटतं येथे खूप लांबून जे मुलं येतात, फक्त सिन्नरमधले नाही म्हणजे खेड्यातले पण मुलं येतात। आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण ज्या घरातून येतो, आपली जी परिस्थिती आहे तिचा कधी बाऊ करायचा नाही। मी जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेत होते किंवा पाथरे हायस्कूलमध्ये होते तेव्हा मी पायी 3 किलोमीटर शाळेत जायचे। त्यानंतर आमच्या घरी सुरुवातीला लाईट पण नव्हती, कंदिलाच्या दिव्याखाली अभ्यास करायचे। पण माझं स्वप्न मोठं होतं की मला काहीतरी करायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे। माझा एक भाऊ आहे, त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं आणि माझं जेव्हा मी RYK कॉलेजमधून मॅथमॅटिक्स या विषयात पदवी घेतली होती, पदवी घेतल्यानंतर खूप प्रश्न पडला की आता पुढे काय करायचं। की इंजिनिअरिंगला माझ्या भावाला पैसे लागत होते, माझे वडील ST कर्मचारी असल्यामुळे पगार खूप कमी होता। मग माझे काका शिक्षक आहे, त्यांनी मला सल्ला दिला की तू MPSC कर।
म्हणजे MPSC हे असं क्षेत्र आहे की जिथे तुमच्या कष्टाला यश मिळतं. तिथे कुठल्याही प्रकारचं आर्थिक प्रलोभन असेल म्हणजे तुमच्या कष्टावर तुम्ही तुमच्या जिद्दीवर काहीतरी करू शकतात. आणि मी 2019 साली MPSCच्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला मी कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावले नव्हते. फक्त जी मिळेल ती पुस्तकं मी वाचायचे. तेव्हा माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल पण नव्हता. त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये आम्ही 2 वर्ष गावी राहायला गेलो. त्यानंतर चाळीमध्ये बसून मी कधी कधी अभ्यास केलेला आहे. कधी कधी जर घरात खूप गोंधळ असला, लहान मुलं असायची आमच्या घरात, झाडाखाली जाऊन मी कधी कधी अभ्यास केलेला आहे. म्हणजे मला स्वतःचं हे नाही सांगायचं की मी काय काय केलेलं आहे. मला फक्त इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही कधीही स्वतःला जे भेटलंय त्याचं असं हे बाळगू नका की आपण खूप अभाग्यशाली आहोत. म्हणजे जे तुम्हाला सोयीसुविधा, भौतिक साधनं उपलब्ध असतील त्याचा वापर करून तुम्ही स्वतःचं जीवन अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न नेहमी करत राहावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर माझे आजी आजोबा जेव्हा सुरुवातीला खूप त्यांनी दुसऱ्याच्या इथं मोलाने काम केलं. त्यानंतर माझ्या चुलत्यांना आणि माझ्या वडिलांना शिकवलं. माझे वडील शिक्षक झाले. माझे वडील एसटीत कर्मचारी म्हणून आणि तिसरे एक काका आहे ते शेती करतात. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी खूप असं भावुक झाले की आज खूप दिवसांनी इथं मी शाळेमध्ये आपल्यासमोर उभी राहिले आणि मला माझे जुने जे दिवस आहे ते आठवतात. मला असं मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मी तुम्हाला माझा अभ्यासाचे शेड्यूल सांगते की मी सकाळी 6 वाजता मी पुण्याला थोडे दिवस गेले होते क्लास केल्यानंतर. त्यानंतर मी इथं सिन्नरला अभ्यासिकेत बसून अभ्यास केला. सकाळी मी 6 वाजता उठायचे. 6 वाजता अभ्यासिकेत गेली की मी 9 वाजता थोडंसं रिफ्रेशमेंट आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी बाहेर यायचे. 9:30ला मी अभ्यासाला बसले की 1 वाजेपर्यंत पुन्हा मी अभ्यास करायचे. 1 वाजता मी जेवण करायचे. 2 वाजता पुन्हा अभ्यासाला बसले की 4 वाजता मी थोडेसे चहा वगैरे घेण्यासाठी बाहेर पडायचे आणि 5 वाजता मी पुन्हा अभ्यासाला बसले की 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. असं माझं अभ्यासाचं शेड्यूल होतं. विशेषतः माझ्या मुलींना सांगणं असेल की जेव्हा आपण 10वीपर्यंत मुलींमध्ये खूप गुणवत्ता असते. मुलींचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक किंवा मुली खूप हुशार असतात. पण 10वी नंतर आपल्यावर समाजाचा दबाव असेल, घरच्यांचा दबाव असेल, तो येण्यास सुरुवात होती. आपल्याला लग्नासाठी प्रेशर घातला जातो. पण मला तुम्हाला मुलींना एक सांगायचं आहे की सर्वांचं ऐकायचं पण आपली जिद्द जी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्या डिसिजनवर ठाम राहायचं. कधीही तुम्ही जर तुमचं यश प्राप्त केलं तर तुम्हाला तिथे कोणीही विचारत नाही. तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. मी जेव्हा MPSCचा अभ्यास करत होते माझ्या बरोबरच्या मुलींचे लग्न होत होते. माझ्या घरच्यांना लोक म्हणत होते की तुमची मुलगी मोठी झाली, असं झालं. आणि जेव्हा मी त्या दिवशी माझ्या सत्कार समारंभात भाषण केलं तेव्हा मला हे सांगण्याची संधी मिळाली की जेव्हा लोक मुलींचे लग्न करत होते, लोकांनी मुलींना हळद लावली, माझ्या फॅमिलीने माझ्यावर गुलाल टाकला. लोक मुलींना लग्नासाठी साड्या घेत असायचे, माझ्या फॅमिलीने मला इंटरव्ह्यूसाठी साडी घेतली. लोकांनी मुलींना दागिने घेतले, माझ्या फॅमिलीने मला दागिन्यापेक्षा अनमोल असलेली पुस्तकं घेऊन दिले आणि मी आज इथपर्यंत त्या पुस्तकांमुळे पोहोचू शकले. शिक्षण हे असं वाघिणीचे दूध आहे की जो पिला तो बरसणारच, तो गरजणारच. आणि जेव्हा त्या मुलींचे आई वडील त्यांच्या वरातीमध्ये लग्नामध्ये नाचत होते, माझ्या फॅमिलीने मला त्या दिवशी माझ्या सत्कार समारंभाच्या मिरवणुकीत अंग खांद्यावर घेऊन नाचले. तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे, मुलांनाही माझं सांगायचं आहे की एक सांगणं असेल की विद्यार्थी मित्रांनो, जीवन हे खूप अनमोल आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या व्यसनाकडे 10वी नंतर असेल किंवा 9वी 10वी आजकालच्या मुलांकडे मोबाईल आहे. मोबाईलचा जो उपयोग आहे तो चांगल्या कामासाठी तुम्ही करा. आपले जे मित्र आहे ते चांगले बनवा. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांकडे आकर्षित होऊ नका. एकदा जर आपल्याला वाईट सवय लागली तर आपला पूर्ण आयुष्याचं नुकसान होत असतं. कॉलेजच्या मुलींना माझं सांगणं असेल की काहीतरी ठरवा आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे.
विचार करा, शेती करायची असली प्रगतशील शेतकरी बना, MPSC करायची असली अधिकारी बना, इंजिनियर बनायचं असलं तर टॉपचे इंजिनियर बना. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की सर्वांनी MPSCच केली पाहिजे. MPSCचा फायनल रिझल्ट हा 0.003% एवढा लागतो. 5 लाख मुलं प्रिलिमचा फॉर्म भरतात, त्यापैकी काही हजारो मुलं प्रिलिम पास होतात, मुख्य परीक्षेला जातात आणि अंतिम निकाल लागतो तेव्हा 100त 200 मुलं पास झालेले असतात. म्हणजे मला असं सांगायचं नाही की जे मुलं नापास होतात ते अयशस्वी असतात किंवा ते हुशार नसतात. सांगायचं आहे मला की जे मुलं MPSC करतात ते मुलं चांगला नागरिक घडू शकतात. त्यांनी पॉलिटी वाचलेलं असतं, भूगोल वाचलेलं असतं, इतिहास वाचलेलं असतं, त्यांची वय झालेली असते की ते आयुष्यात कधीही हार मानत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, फक्त त्या ठिकाणी टॉपला राहा असं मला सांगायचं आहे. आणि माझे सर्व जे इथे गुरुजन वर्ग बसलेले आहेत त्यांनी माझ्या जीवनाला आकार बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. आले तुफान किती जितना सोडली जे घेतली काठीच्या वाटवली दुश्मन भी आज मला आतून सलाम करी या मातीन दिल बळ लढणारा आज भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही आसिल मी जीत केली आशीर्वाद बाबांचा आईची ऐकून घ्या आमच्यात दोघं वाऱ्यावागी एका पडला थोडा पैराला झाली आपली जोडी याच्यात केलाय राडा वर्षात उडवीत धुरळा आला बैलगाडा एक नंबर आहे आपला आला बैलगाडा वर्षात उडवीत धुरळा आला बैलगाडा आता एक नंबर आहे आपला आला बैलगाडा. अंगात